सुस्वागतम सुस्वागतम श्री रंगदेवता आणि साऱ्या सृष्टीचा विषय विधाता शिवपुत्र गणरायाला वंदन करून तसेच त्याने हिंदवी स्वराज्यात स्थापन करून माया बहिणीचे रक्षण केले अशा तुमच्या आमच्या मराठवाडी राज्याचा एकच स्वाभिमानी राजा होऊन गेला त्यांना स्वर्गातील देवाने सुद्धा मुद्रा केला अशा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुद्रा तसेच या कोकणच्या भूमीत भगवान परशुरामाच्या पदपर्शनात पावन आणि भूमीत झालेल्या आमच्या मासुली गावचे ग्रामदेवत आई भैरवाताई यांना वंदन करून तसेच रचितमाय व प्रेक्षक हो यांना मानाचा मुद्रा श्री ग्रामदेवता भावजी जानाई जागमाता यांना वंदन करून तसेच या मंडळाचे सहाय्यक प्रमोद शिंदे यांचे सुद्धा विशेष आभार श्री भैरवाताई नवन नाट्य मंडळ माधुरी सडेवाडी सहर्ष सादर केला होत कोकणची लोककला लोक हो कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत तुमच्या सहकार्य साथ मिळेल अशी आशा बाळगतो व आमच्या पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो तसेच मंडळाच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र
वंदया दत्ताया देवाला माझी चवत नावाला माझी चवत नावाला माझे चवत देवाला माझे चवत देवाला वंदुया कौशिक देवाला वंदुया कौशिक देवाला वंदया कौशिक देवाला वंदया कौशिक देवाला माझे पाचवी देवाला माझी पाचवी देवाला माझे पदवे देवाला माझे पदवे देवाला वंदुया पाचिया बलवाला वंदुया पाचिया बलवाला वंदया पदवे देवाला वंदया पदवे देवाला माझे सहावी देवाला माझे सहावी देवाला माझे सारे देवाला माझे सारे देवाला वंदुया सावळी गोवाला वंदुया सावळी गोवाला वंदया सावळी देवाला वंदया सावळी देवाला माझे सातवी देवाला माझे सातवी देवाला माझे सातवे देवाला माझे सातवे देवाला वंदुया कौशिक ऋषीला वंदुया कौशिक ऋषीला वंदया कौशिक देवाला वंदया कौशिक देवाला माझे आठवी देवाला माझे आठवी देवाला माझे आठवे देवाला माझे आठवे देवाला वंदुया केदार देवाला वंदुया केदार देवाला वंदया केदार देवाला वंदया केदार देवाला नववे वंदना माझे नमन माझे वंदुया नवलाली देवाला नववे नमन माझे नमन माझे वंदुया नवलाली देवाला शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्याला 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 धावला मनाने गोताची बोले धावला मनाने गोताची बोले धावला मनाने गोताची बोले धावला मनाने गोताची बोले परशुरामाचे चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्याला शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्याला शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्याला चरण मनाने गोताची बोले चरण मनाने गोताची बोले चरण मनाने गोताची बोले चरण मनाने गोताची बोले वागवतीचे आम्ही चरण धरू शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्याला 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 शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्याला
पुष्प फुलांच्या अर्पुनी माळा करतो विनंती आता नाव घ्या वीरनाला कारुण्याया भक्त जनाला नाव घ्या वीरनाला कारुण्याया भक्त जनाला राखीवाली बाया विश्वव्यापिनी तू सारे करणी जीवितो माता विश्वव्यापिनी तू सारे करणी जीवितो माता पुष्प फुलांच्या अर्पणे बाळा करतो विनंती आता वीरनाला कारुण्याया भक्त जनाला नाव घ्या वीरनाला कारुण्याया भक्त जनाला सुख दुःखाची तूच सावली ममतेचा तू झरा ही वरणो माती तुझाच देहा बैरी वाटही नवलाई तुझाच चरणी माता बैरी वाटही नवलाई तुझाच चरणी माता पुष्प फुलांच्या अर्पणे बाळा करतो विनंती आता तुरकीवाली माझ्या माऊली वदनाली माता तुरकीवाली माझ्या माऊली वदनाली माता पुष्प फुलांच्या अर्पणे बाळा करतो विनंती आता चल शाबाश क्या बात है
हॅलो वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आज हर्ष होईल मनाला आले मंगल मूर्ती क्षणाला आज हर्ष होईल मनाला आले मंगल मूर्ती क्षणाला आज पूजू या बाप्पा श्री गणाला 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 आधार होईल मंगल आले मंगल
हल रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक स्मित गांधी खास उंदीर मामासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचं मंडळ सदस्य ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अग जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला उठा सयानो करा तयारी जाऊया लवकरी उठा सयानो करा तयारी जाऊया लवकरी जाऊ चला जाऊ चला मंगळूर चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला मंगळूर चला जाऊ चला जाऊ चला
मथुरेच्या वाटेने जायचं ठरवलं आहे खरं, पण मला तर काही मथुरेचा रस्ता मुळीच माहित नाही. मग आता करायचं तरी काय ना? अगं मला तर या आतमध्ये मुळीच माहित नाही बघ. तू आम्हाला हाक मारली तेव्हा मी त्यात शृंगार करून धावत आले बघ. बाई मग आता करायचं तरी काय? अगं ती वरच्या वरची इंदा मावशी आहे बघ, तिला हाक मारून घे बघू. असं म्हणतेस? उशीर कशाला करतेस मार्गी? हा अगं बाई माझं तिचं कालच छाटण झालंय बघ. बाई झालंच खबर. कशावर आता काय झालं? अगं काल मी तिच्या वाड्यात गेले होते शेणाला टोपले घेऊन. बर तर मी म्हातारी झाडाच्या माझ्या मागात लागली बघ. झालं. अगं बाई ती म्हातारी मावशी ती काय आता तुरु तुझ्या मागे धावत येणार आहे? अगं राधे काल तिला बघितले असेल ना, चटण्या एक्सप्रेससारखी ती धावत होती बघ. बाई असं म्हणते. थांब तर मग मीच हात मारते. मावशी अगं या मावशी. अगं ये राधे ती म्हातारी आहे कांगणे अति भैरी, तिला जरा मोठ्याने हाक मार बघू. तेच ना. अगं दादा मी काय म्हणते, तू एकदा हात मारून घे की. बरोबर मार. इंदा मावशी, ए इंदा मावशी. बघ मी चांगलं ऐकलं जाणार नाही बघ. चाल चला मीच मारते बघ. मावशी अगे इंदा मावशी. मावशी अगे खेळते. अगं बाई, परत काय भांडायचं बिंडायचंय की काय तुला? हा मीच हाक मारते. मावशी अगं या इंदा मावशी. अगं काय झालं राधे? अगं अशी समोर तरी ये. असं म्हणतेस? असशील तशी निघून ये बघ. अगं ये अशी काय म्हणतेस? आलेस बघ, थोडा वेळ थांब. हा असशील तशी कशी येऊ? आलेस बघ. हा अगं पोरीने झालं का गं बोलायत? अगं पोरीने झालं का गं बोलायत? तुझ्या पासोने
दिसते ग अगं तुझ्या डोळ्याचा चष्मा तरी आधी काढ. अगं हो अगं राधे आया बहिणी मावशी तुझी सर्व आले अगं ते तुलाच बघायला आले. अगं ह्यासाठी आमको करायला अजून अगं राधे तू आधी मला सांग मला अशील तशी निघून याची म्हणणारी तरी कोण ग मी बाई नव्हती हो. हो म्हणाल्या तरी कोण थांब थांब मीच होती. अगं तुझ्या काही जिभेला हाड अगं तसं नाही एवढं चिडायला काय झालं अगं मग चिंडायला त्या? म्हणजे सकाळी उठून गोट्यात गेली शेणं काढली आणि कुठे येऊन आंघोळीला गेली होती एवढ्यात तू म्हणते असशील कशी आहे अगं, असशील कशी आली असती तर इथल्या म्हाताऱ्यांना सलाईन लावायला असं बोलला आणि काय करतो? तर मला थेरडी कोण म्हणाले अगं त्याला सुंदर का सुंदर? अगं राहू दे तू बोलते म्हणून नाही तर तुझा फणसच बसरवला तू मला एवढा घाई गडबड कशाला बोलवलं अगं घाई गडबड म्हणजे काय? आम्ही पोरी मिळून हात शृंगार करून मग कशा नटल्याच्या? सुंदर सुंदर माझी पोर पण आहे मग तर काय? मरते का कडेवर बसून ये. पण तिचे नाही तिथं घायाळ होती सर्व. बोल आम्ही पोरी मिळून हात शृंगार करून मथुरेच्या बाजारी चाललोय ग. असं म्हणतात पण आम्हाला मुळीच माहिती नाही बघ रस्त्याची. अगं रस्त्याची मुली माहित नाही मग तुम्ही निघता तरी कशाला ग बाजार करायचा आहे ना आता. बाजार करायचं मग म्हणताय तर काय? मग येऊ म्हणते मी हो हो चल ना. हा मग चला जाऊया का चल चल. अगं राधे काय ग मावशी? मथुरीच्या बाजाराला चाललात खरं पण घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे सांगितलंच पाहिजे. हो ऐक तर मग. कोणी घेतलं दूध, कोणी घेतलं दही, हा. कोणी घेतलं लोणी. हो असा 16 शृंगार घेतलाय बघ बाजार करायला. अगं खूप छान छान घेतलंय ग मग तर काय? मग चला तर जाऊया जाऊया तर मग. अगं मावशी, अगं आता काय झालं ग अगं तू आम्हा पोरींना विचारून घेतलं काय नेसलं काय, पण तू काय घेतलंस ते सांगितलं नाहीस. अगं माझं काय म्हाताऱ्या बायचं आणि फाटक्यात पाय काय तुला सांगू मी घेतलेलं सांगितलं तर काय मी ते सर्व नाला घडली आई सांग तरी आता एवढं घेतलंयस तरी काय? अगं ते गुपित ठेवायचं होतं तिकडे गेल्यावर ते झाकण उघडायचं होतं तू इथेच म्हणते चल चल सांग आता. सांगू सांग. अगं मी घेतलाय विक्रीला पौवा पिशवीत घट्ट बांधून बाई हा काय हा प्रकार? असं तुला नाही समजणार ते बघ चकना घेऊन बसले तुला हे म्हणूनच सांगते चकनाच घेतलाय बरं जाऊ दे चल आता. हा
हे पहा, बंटी शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय, बंटी शिंदे. हनुमंतरायांच्या खांद्यावरती गदा, हनुमंतरायांच्या खांद्यावरती गदा, बंटीरावांचं नाव घेते. ही मावशीबाई त्यांच्यावर आतापासूनच झाली फिदा. हा मथुरेचा घाट चढता चढता आपण थकणारच. एखादं छानसं गाणं तरी घे. असं म्हणते थांब जरा अगं बाई, मगाची भेंडी मध्ये वीस होती बघ अगं गेलं उद्या होती व्हय. तरी म्हणतात तुम्हाला थेरडी म्हणणारी कोण गं? थोडं म्हणजे तू काय बोलू शकणार नाही काय अगं बाई, मग आता तो कुठं बोलू शकत नाही काय? अगं राधे, ती मला थेरडी का म्हणाली? मी जाऊ दे ना आता तू हात नव्हते घेत तर मी कोण असं म्हणेल? कोण? अगं दरवाजा लावलेला तू आवाज कसा येईल? जाऊ दे ना आता हा मग ठीक आहे, महिना माफ केला. चला जाऊ दे माफ कर करू आता छानसं गाणं घे. चल तर मग हा भला पहाटे नाही सजली, केलं भारी शृंगार थाट, दही दूध माट भरून घेऊन चढूया गया बोच घाट. हो दही दूध माट भरून घेऊन चढूया
खेळ खेळतो कुंजवनात यशोदेचा मी लाला खेळ खेळतो कुंजवनात यशोदेचा मी लाला जलमाल बंदिशाल जलमाल बंदिशाल जलमाल बंदिशाल आशीर्वाद असो. तेव्हा आम्हाला एकाने बोलायचे कारण सुदामा
सुदामा 16,360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मोठ्या आनंदाने मथुरेचा घाट चढत आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवत आहे. देवा, हुकूम कोणाचा आणि कायदा कुणाचा? सुदामा, हुकूम माझा व कायदा तुझा. येतोच मी. ठीक आहे देवा, या तुम्ही. काय करावे? देवाने फार मोठी कामगिरी संपवली आहे बघा. 16 शस्त्र 360 गोळ्यांचा मेळा थाटमाट करून दह्या दुधाचे माळ भरून मोठ्या आनंदाने मथुरेचा घाट चढत आहे. त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वाद घ्यायचंय. पण गवळण तर 16 शस्त्र आणि मी एकटा. पण ही कामगिरी माझ्यानंतर होणार नाही. माझा जोडीदार पेंद्या यालाच बोलून घेतो बघा. अरे पेंद्या, अरे पेंद्या, अरे काय रे सुदामा? अरे कुठं आहेस? अरे गाई घेऊन आहे रे. अरे कुणाच्या? अरे माझ्या दुसऱ्या कोणच्या? अरे गाई आणली आहेत? हो. अरे मग घेऊन ये त्यांना पण इथे. आलो आलो. खूप मजा आहे बघ. हो हा, ये लवकर. आलो रे. कारे सुदाम्याने मला काही मारिली. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. काही सोडीला रानाला, राजा रुंदाला पायाला. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. 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 हातकडी तुझी आली, माझी दांडळी झाली. गाई सोडल्या यावं राणी, गाय कपिलाही चुकले. गाय कपिलाही चुकले. गाय कपिलाही चुकले. हातकडी तुझी आली, माझी दांडळी झाली. गाई सोडल्या यावं राणी, गाय कपिलाही चुकले. गाय कपिलाही चुकले. गाय कपिलाही चुकले. तिला शोधिता शोधिता राजा रुंदाला टाकाय गे. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. गाई सोडीला रानाला, राजा रुंदाला पायाला. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. कारे सुदाम्याने हाक मारिली पेंद्याला. ए, पेंद्या, मला कालो कसा दिसतोय? तर मामा विचारताय कितीची घेतलीस? नाही बाबा, आज गेला नाही हो, साखरे गेला नाही हो. नक्की? हो. नाही व नाही घेतला नाही. काय हो, नाही. मग एवढा धडपडलास का? अरे तुला काय सांगू? काय सांग? अरे तुला काय सांगू? अरे पोरा सांग. तुला काय सांगू? अरे सांगतोस की नाही? तुला दम लागला तू. काय? तुला लागला? मग कुठच्या अडीच झालास? अरे आधीच नव्हतं गेला. मग? अरे रानात गेला होता, रानात. अच्छा, राणा घेतला होता? मग रानात गेला होता, रानात. कशाला? अरे माझी गाय गेली होती, तांबू गाय. तुमची? तांबू गाय सांगू? रानात गेली होती. राणा गेली? मग? राणाला जाणार बसाडी आहे. काय कुठं? हा. मी तिच्या मागणं. काय? पुढं तू? तिच्या मागणं. मागणं? हा पुढं काय पुढं गेली. हा. मी मागणं. आणि? काय नाही गो. मी गाय शोधताय. गाय पुढे गेली. मी मागणं शोधताय. हा? गाय कुठं आहे? काय? काय दिसत नाही. मग? परत तिच्या पाठीमागणं गेला. आज तुझ्या आईला परत लागेल मागणी गेला. तरी पण गाय कुठे दिसत नाही. काय बोलतो? अरे नंतर बघतोय तर काय काय?
आणली नाही ना हो. अरे ती सोड हा. तू मला बोलवलीस कसं तरी ते सांग तू जरा मला बोलून देशील तर मी सांगेन ना. हा बाबा तू बोल बोल जरा तू आल्याबद्दल माझी तांबू गाय म्हणजे काय जमला तू अरे घरी पण आणली अरे भूक पण जाई लागली हा? मग आता नाही काय भेटणार नाही भेटलं काय नाही भेटणार. अरे ते होतं मला बोलून तरी कसं सांग जरा आहे. हा अरे काय झालं माहिती आहे काय देव बाबांनी आपलं खूप मोठी कामगिरी संपवली बघ. कुठची 16 सत्र 16 17 360 गुणांचा मेळा. अगं मी आला ग आता काय करू मी आला ग नाही मी आला अरे वसाड्या कसा मेळा नाही ग? बरं अरे मेळा म्हणजे गोळा जमाव. जमाव काय हा. असं सांग ना हा बरोबर आहे. अरे मला तर मेला बिला की काय हा आता कोण नाही गेलाय हा हा बघ हा घरी दूध घेऊन म्हणजे भूत मथुरेच्या बाजारात येत आहे. तुझ्या बाजारात जायचंय हा. हा आपल्याला नाही जायचंय हं? या जात आहे जाताय त्यांना अडवायचंय अडवायचंय. सर्व दैदूर गोकुळात ठेवायचंय. मला पण भेटेल ना अरे भेटणार ही काय माझ्यात काम तरी होणार नाही. तुझ्या नाही होणार नाही होणार माझ्या पण नाही होणार. एक काम करतो काय माझ्या जोडीचा वाकड्या वाकड्या काय मग बोलव बोलव त्याला कसा आवाज देव त्यांना त्याला उचल असा आवाज दे. उचल असा मला बघ. इथनं. खाणं नको. खाणं आलं का पाहिजे? येऊ वाकड्या येऊ वाकड्या एवढा बोला ना. हलू दे, हलू दे. ओ, वाकड्यारा. आता बरोबर आहे ना होय. परत देऊन बघतो परत दे. हाय 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 इकडे ये. देवाने मोठी कामगिरी सांगितली. अरे गोकुळात माझी आई. अरे काय सांगतोस तरी काय? हा, तू ये लवकर. हा, ये लवकर. अरे काल झाल्या दंबत ताली मध ताली जमली बाळंत झाली अरे काल झाल्या दंबत ताली मध ताली जमली बाळंत झाली अरे काल मला फुलेल आलाय वाकड्या मला वाचल्या बिचल्या नंतर मला फुलेल आलाय माहिती तू वाकड्या माहिती आहे ना एक नंबर काम करी वाकड्या जमला मी
बालक्या हा तुझा बारक्या मुता मुता मुका मुका मला काय बोलतोय हा? मुका मुका असा बोल ना कोणाला सांगता येत नाही मुता मुका काय मुता अरे बाबा बोल अरे बाबा बोल काहीतरी अरे मुता आहे तो काय काय मुता तो बोलला त्याचा तो मुता मुता अरे मुता ना मुता समजलं हा मग अरे भाषा कशी ना हा बोलतच नाही अरे मुता हा नक्की तुझा पोरगा आहे? बाबा बोल काहीतरी अरे बाबा बोल अरे मला मुका काय बोलायचं काय माझ्या पण लक्षात येत नाही आहे. काय? हा. बाबा तू थांब ना मुता मग थांब अरे बाबा बोल काहीतरी ओ बाबा रे या आजकालची पोरं काय आवडतात? मला तर बोलायला लागलं तुला हा तुझा नक्की पोर आहे अरे माझा कॉल येतो असा काय तू तो माझं बसले बघ बायको हा? मग अरे बाबा बोल काहीतरी तो सांगते झाला एवढाच बोलला तो एवढा बोलला? बाबा मुक्कातीच मारी मला बायको बोलते ना तर काय म्हणते बाबा मुक्कातीच मारी आणि काय म्हणतोय हा हा उदाम्या हा मला म्हणतो वाचल्या वाकड्या वाचल्या हा हा आणि वाचल्या मग त्याला थांब हा माझा थकलाच वाचलाय सगळ्याच वाकड्या भावा त्याला पण आता नाही हा तान पाच दाखव बघू दे दाखव तुझ्या काय वाकड्या बघू दे थकलाच हा कालपासनं वरपासनं. सगळी तर माणसं बसली अरे खाली पाय वाचला असा बोल ना वरती हात वाचला हा असं सांग ना काहीतरी पण तान चालताना ना हा. सगळा थल लागतो काय सांगतो तरी काय हा? तान चालला चालला थल हात मागं कोण आणलाय काम तरी तरी काय त्यामध्ये हल्लीच काय आहे माहितीये हा. आता आंब्याचा सीझन चालला हा. चालता मला हा. हा खाली तुला चालता येतो तू असानी चालता येतो तुला त्या तीळ काय होतात ते सगळं हा बरं बरं हा. त्याच्या खाली ताना होतात हा मी वरती जातो वरती हा खाली गेलतो काय माझं काय आंबा लागला हा. परवा आता चालला होती आंब्यावरती चाललास आणि आंब्यावर हा काय तुला हा समजलं मला काय ते हा पुढलं पुढलं चालला वरती वरती चाललास त्या तारणात काय झाला माहितीये? काय झालं माझ्या अंगाला तुझं अरे लागलं काय तुझ्यानी आता खांदवताय तरी काय हा? मग आता सांग ना, मला काय तरी कळतं. तू काय तर थकीत होता थांबली का खाली हा, शरीर शरीर आणि माझ्या खांदीवर थांबताय हा बोल बोल हा हा लागलं हा अंगावर काय काय नाही हा काय सांगितलं चालीचा झाली का चालीचा जिंदा आणला काय झिंडा झिंडा आणला हा त्याला दहा पत्ता घात हा आता 2-3 जातात वडिलांना हा. दिंड वाजवतात ना वलीत हा, हा. आता मग माझ्या पाठीत काय सांगतो कशी तरी वडिलांची बघ काय रे बाबा? हा? काय बोलणार तो त्याला चांगवतच आहे माहिती त्या वडिलावर दिलाय ना हा काय मुका मुका हा मुका मुका हा, हा, साधे. हा आणि मग काय बोलतोय हा अरे तात्यानं तू बोलवली मला अरे तुला माहिती आहे अरे देवाने मोठी कागदी सांगितली नाही कसली 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा 360 गोपिकांचा मेळा हात पाठ करून मोठ्या प्रेमाने मथुरेचा घाट करतोय म्हणजे ती एक घरात एक थांबवलं होत नाही अरे त्यांच्या रस्त्यावर थांबवतोय त्यांच्या रस्त्यावर प्रतिबंध करायचा आहे ही आपल्या देवाने मोठी कागदी सांगितली नाही पण एक गोष्ट महत्वाची आहे आपल्याला सर्व दही दूध सर्व मिळणार अरे आहे बाप ले मग काय बदाच नव्हतो मग हा? हा. अरे मी काय बोलतोय आणलेच बरोबर मग त्याने का नक्की सांग का मी सांगतो हा? कधी बाबा, आणि हे? हा? काम करशील तू हा, करशील त्याला आता बोलायला लागला मला तसं मान तुला पोरी. हा, वाटतं बघितलं? तू लहानपणी सातक्यात माहिती नाही तुला हा. तुमचं आहे ना हा. करील ना हा. ते पेंड्या, हा. व्यवस्थित समजावलीस ना? हो समजवलं त्याला नक्की ना? नक्की जाऊया. चल. डोंगरात बघायचे हा, ना? काय मी काय बोलतो पाहिजे मी दही खातो हा दूध पिये तू काय करशील आलो होतो मी तू हलवीत बघ. चालेल? आलो होतो ना तुका हा. मी काय मग
चल माझ्यावरनं बरोबर. हा मग चल. चला तुझ्या. चल पेंड्या. मावशी तुझ्यासाठी खास फरमाईश आहे. साहिल गांधी यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. साहिल काचेच्या वशीत ठेवला होता गाजरचा हलवा. काचेच्या वशीत ठेवला होता गाजरचा हलवा. साहिलराव, पहिल्यांदा तुमच्या पहिल्या बायकोला घालवा, मग या मावशीला बोलवा. तसे बंटी शिंदे, मावशी बंटी शिंदे यांच्याकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही नाव घ्यायचं आहे. बंटी शिंदे. वाकडा तिकडा वेला त्यावर बसला कोला. वाकडा तिकडा वेला त्यावर बसला कोला. बंटीराव, पहिला नवरा मेला म्हणून तुम्हाला केला. वा वा मावशी वा. हे दाखवतो. हे दाखवतो. हा जर पुढं बघायला लागला तर काय दाखवू तुला? अरे इकडे ये पाटी. काय? हा बघ. हॅलो मावशी, तुझ्यावर भरपूरच फिदा झालेले दिसत आहेत. मावशी सोहम शिंदे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे. छानसं नाव घ्यायचंय मावशी. सोहम शिंदे. पेढे परशुराम ते मालदोली लावली लसूण. पेढे परशुराम ते मालदोली लावली लसूण. सोहम. सोमराव गेले रुसून, त्यांना आणलं मी गाडावर बसून. अरे मेला काय माहिती आहे, माझे खून पण आले. माझ्या पोरग्याला नदनला चढून टाकता मी. अरे बालकी ती आली, बालकी ती. हो, बालकी आवडली हो ना, बालकी. अरे दुधिया, ही बघ काय बोलते, दूध घ्या दूध. सर्व घ्यायचं आहे. सर्व घ्यायचं आहे? मला मस्ता पाहिजे, मस्ता. काय? मी याला विचारला काय पाहिजे? मला बालकी पाहिजे. बालकी पाहिजे? तुला आपली बालकी लागते का? हा? अरे मला काय वाटतोय, बालकी आहे ना, चायनीज वाल्याची
काही कॉलेज आहे केव्हा वाटते त्याची कधी बायको पण आले तर काय सांगतो तुझी काय हॅलो मावशी ओंकार साळवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे ओंकार साळवी. संडासाच्या पायरीवर टमरल छोटे वाकून संडासाच्या पायरीवर टमरल छोटे वाकून साहिलरावांचं नाव घेते हे बसलेले म्हाताऱ्यांचं मान राखून. वाकड्या हे बघा बोलते अरे तू घ्या तू काय बोलते बायको मला पोरी भेटायच्या नाही हो हॅलो कलाकार बोलला की तो कलेत रंगलेला असतो. रसिक हो छोट्या बाल कलाकारासाठी म्हणजेच श्यामलसाठी खास आई झोलाई वक्रतुंड वाळुपे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं आम्ही सतत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मला माझ्या हिच्यात बायको दिसली माझी माझ्या पोराला उचलून देत नाही माझ्या बायकोने. माझी बायको. अरे भावा ती बायको नाही ती हा? मी कशाला बायको? ए, म्हातारे. काय ग हा बोल ना ग. अगं मावशी, हा? कोणी बोलल्या म्हातारी? हा ठीक हा, पोरीचा आवडण्याचा आहे काय म्हणते? बाकी बोलतात अगं, हा टाकला कधीतरी? अरे बाई. आहे अगं, मला काय वाटतंय मावशी माहित आहे? बोल ना. आईची जन्मापासून चालू आहे, तेलात नाही घातलं बघ. पहिलं नाही ग पाणी नाही सोडायचं. तसल्या नाही मी वाचली आहे वाटली नाही. मेहंदी गाडी मावशी मी काय बोलतोय हा टाकले मी कसं वाटतं तुला नाही तर काय अगं, मावशी, पण मी काय म्हणते? त्यांच्या बघ ना, इथे थोडी नुसती शेती आली बघ. अगं त्याची कहाणी लिहिली पोलीसचं मानावं नाही द्यायचं आपण आपलं बघू बघून मी उभा नाही मला नाव मी काय बोलतो हा बोल बोल माझ्या पोराला गेला आपला फोटो करा अरे बा तू उचललीस काय तुला मला ना माझ्या पोराला हा पोरा वाटला तुला की काय त्याला एवढा गाडी उचलील कशी बदा 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 माझी बायको तेरा बायको तेरा बदा बदा वाले बदा बदा माझी बायको अरे बायको वाले थांब हा तुझा सकता अरे तू माझा मावशी अगं मी काय बोलतो काय करा याच्या फक्त ऐकीला निघाला काय हा माहिती नाही तुला काय कर तुला कशी बघत नाही काय तू हा चांगलं राजा बसणार मावशी ना, मावशी, मला एक नाव घेते ना छोटंसं. बघत नाही अरे बापचं नाव लाचणार तो मला माहिती होता आमच्या गावात माहिती एवढं होतो तेव्हा आम्हाला तू तत्ती उद्या देवा होता तेव्हा माझा पोरगा बघ मावतीला बसवतोय मावतीने पोर पण बसवील बघ रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक आई झोलाई वक्रतुंड वाळुपे खास कृष्णासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भैरी वागजाई नाट्य नमन मंडळ मालदोली सडेवाडी सतत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्हाला अडवलंच का तसेच खास मुंबईहून हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत ते संस्कार माळी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचेही आमचं सदस्य मंडळ ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माहितीये कशाला आलेला आहे धगीर घालणारच आहे थांब आधी मी बघतो मावशी ही कोण आवडली बघ मला गाडी मारते कोंबडं पण अरे मेरा तर तोंड बघितला कधी मग मला ततल्या बितल्या बोलली आणि तुला तीच आवडली मी तुझ्या लग्नाला येणार नाही मावशी तुझ्यासाठी एक फरमाईश आलेली आहे. संस्कार माळी यांचं नाव घ्यायचं आहे. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संस्कार माळी मला वाटतंय पुण्यात
बालगंधर्वाला नाटक लागले मोरूची मावशी. पुण्यात बालगंधर्वाला नाटक लागले मोरूच्या मावशी. संस्कारावांचं नाव घेत आहे हनुमंत जयंतीच्या दिवशी. हल्ली देवा बुद्धी दे रे बाबा. हो चांगली बुद्धी दे हो. अरे मेलो. तसेच बंटी शिंदे यांच्याकडून कृष्णासाठी खास 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचं नमन मंडळ त्यांच्यासाठी सदस्य ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे सांगताय का हानू. अगं मावशी मी काय बोलतोय तुला मधुरच्या बाजारला जाता येणार नाही. अरे रताळ्या तू कोण सांगणार? बाबा सांग मला सांग. मी बा कोणाला माहिती आहे? तुझा पोलदा. आम्हाला पल्ला. अरे पोलदा तुझा. अरे मी बघ कशी आणि तू बघ नकट्या. अरे तुला तसल्याच भेटला मी वाचल्याच भेटला तुला. असं सोडीन ना बघ. काय नाही सोडणार. गं मावशी मावशी पुन्हा एकदा तुझ्यासाठी फरमाईश आलेले बंधू भोसले यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशी त्यांचं तुम्ही नाव घ्यायचं आहे. मावशी झाली होता बुद्धी नाचती. दादा संपला. इवल्या इवल्या हरणीचे इवले इवले पाय. इवल्या इवल्या हरणीचे इवले इवले पाय. बंडूराव मागे दिसत नाही पिऊन पडले की काय? मी काय बोलतो तू सर्वांची नावं घेतलीस तू माझा फक्त नाव घेतलाच नाही. अरे अजिबात नाही. माझ्या मनाला लागलं बा. दिल्याचं पण नाव घेतो मग आम्ही तुझा. तसेच माली टूर अँड ट्रॅव्हलचे मालक राहुल माली ऋषिकेश माली खास मालदोलीवरून कार्यक्रम बघायला आलेले आहेत. त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले सदस्य मंडळ यांचं ऋण आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मावशी तुला मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही. तिकडचा रस्ता परपरीत करून ठेवला आहे. परपरीत कर नाही तर टाकीवर आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. हा बाबा दुसरा मी तुला वला केला मी असता. वला केला वला केला लपता केला लपतावर तो जाता येणार नाही. अरे मग तुम्ही आहात तरी कोण? तुला माहिती नाही. अरे सांगितल्याशिवाय कसं माहिती पडेल? हा, तुम्हाला ओळखलीच नाही. अरे वलकेला तुझा माझ्या आईशीचा वाचा आहे. मी तर मला तरी ओळखलीच ना तू. हो रे बाबा पोटल्या. अगं मला मावशी तर नाहीच ओळखली. बाबा ओळखलीच नाही. काय ओळखली? अगं मी ब्रह्मा हा इस्नू. तू ब्रह्मा आणि हा विष्णू. तुला नाही माहिती? नाही माहिती. अगं मी ब्रह्मा हा इस्नू. तू ब्रह्मा हा विष्णू. आता मी याला शेर घातलं. लावण्या जोडी मी काय म्हणते हा. तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे? हे तुझ्या कांदा मागते 5 किलो कांदा घेऊन ये. भजिन्या बनवायचे कांद्याच्या. कांदा नाही रे हा? कायदा. कायदा काय? अरे मला कांदे अरे किती हातव ना तुझा काय कायदा अरे कायदा तुझा तो कायदा कायदा दाखव तू हा काय ते तुम्ही गवळ्याच्या जाऊ देणार नाही म्हातारे बाजाराला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. धम धम कोरी तो गवळ्याच्या नारी. धम धम कोरी तो गवळ्याच्या नारी. जाऊ देणार म्हातारे बाजाराला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. धम धम कोरी तो गवळ्याच्या नारी. धम धम कोरी तो गवळ्याच्या नारी. जाऊ देणार नाही म्हातारे बाजाराला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. धम धम कोरी तो गवळ्याच्या नारी. धम धम कोरी तो गवळ्याच्या नारी. जाऊ देणार नाही म्हातारे बाजाराला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. आजी तान देव मनाला खाली बाजून जायाला. तुम्ही मिळून पोरे आता कौंचा दरबारे. तुम्ही मिळून पोरे आता कौंचा दरबारे. तुझे
बसायचं नाही. आपण चालून चालून थकलं म्हणून थोडी विश्रांती घेऊया. ठीक आहे. चल ए दमली की थांब. फायदा बनते. अरे वाकड्या, मी काय बोलतोय? मावशी बसले काय? ते बघू का पहिलं? बघू आता रे. रसिकांच्या मनापासून आलेले पारितोषिक बंटी शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ओंकार शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशी त्यांचं त्यांनी नाव घ्यायचं आहे, बंटी शिंदे. बंटी वादन असतात आपली घरची. रंगीबिरंगी फुलपाखरू ठेवलं होतं धरून, रंगीबिरंगी फुलपाखरू ठेवलं होतं धरून, बंटीरावांचं नाव किती ट्रिपल राईस खाऊन. तसेच ओंकार शिंदे यांच्याकडूनही मावशी तुझ्यासाठी खास फरमाईश 100 रुपये आलेले आहे, त्यांचंही तू नाव घ्यायचं आहे. ओंकार चिपलून ते मालवली लावली होती लसूण, चिपलून ती मालवली लावली होती लसूण, ओंकारराव गेले रुसून, त्यांना आणलं मी गाडवावर बसून. तू बदाली ते बसून नंतर खात असून ऐकत नव्हती ती. मला आता बनतीत तर दिली तिथं आहे. सर्व कामं व्यवस्थित झाली ना? व्यवस्थित झाले नक्की ना? एकदम. वाकड्या एकदा बघून ये. यांच्यावरती भरोसा नाही. हो याला पण घेऊन जा तांबड्या. चला मग जाऊया. जाऊन देऊ कोण सांगूया. चला.
राधे, भक्तांच्या रक्षणासाठी मला अनेक अवतार धारण करावे लागतात. त्यातलाच एक 8वा अवतार आहे. मग तुमच्या काही जन्म कुठं? ऐक तर. युगे युगे अवतार धरिले राधिके मी आज वाहिनीले भक्त तारे दैत्य मा